मानव धर्मातील सर्व सेवक सेविका बालसेवक यांना माझा नमस्कार। आज आपण आलो आहोत मौदा या ठिकाणी महानतेकी बाबा जमदेवजी यांच्या दर्शनाकरिता। तर चला पाहूया आपण महानतेकी बाबा जमदेवजी यांची चित्रलिखित जीवनगाथा। महानतेकी बाबा जमदेवजी हे नागपूर शहरामध्ये गोळीबार चौकात आणि टिमकी भागामध्ये 3 एप्रिल 1921 साली विठोबाजी राखडूजी ठोबरीकर यांच्या निवासस्थानी जन्मासी आले। बाबाच्या वडिलांनी हे घर विकत घ्यायच्या पहिले या घरामध्ये एक मुसलमान व्यक्ती मरण पावला। त्यानंतर बाबाच्या वडिलांनी म्हणजेच विठोबाजी ठोंबरीकर यांनी हे घर विकत घेतले आणि हे घर विकत घेतल्यावर या घरामध्ये भुताटकी होती। भुताटकी असल्यामुळे या घरामध्ये कुत्रे भुकायचे, कुत्रे भुकण्याचा आवाज यायचा आणि कोणी ना कोणी रोज मरून पडायचे। महानतेकी बाबा जमदेवजी एका भगवंताची विधी करत असताना त्यांना विश्वा एवढा एकच डोळा दिसायचा। तो डोळा त्यांच्याच्यानं पाहणं नव्हता होत। ते डोळा पाहून ते भयभीत व्हायचे आणि आपल्या भावाकडे जाऊन ते आराम करायचे। महानतेकी बाबा जमदेवजी यांची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे ते रोज विणकरी काम करायचे आणि सुंदर रेशम साडी विणायचे। महानतेकी बाबा जमदेवजी इतकी सुंदर रेशम साडी विणायचे की दुकानदार ते साडी गिरायकाला दाखवण्याकरिता ते साडी आपल्या दुकानात नेत असे। महानतेकी बाबा जमदेवजी यांचे लग्न सावनेर खापा येथील अग्रेसर विणकर नेते सोमाजी बुर्डे यांची बहीण आणि बापूजी बुर्डे यांची मुलगी सौ वाराणसी आई यांच्यासोबत वयाच्या 17व्या वर्षी महानतेकी बाबा जमदेवजी यांचे लग्न झाले।
महानत्यागी बाबा जुमदेवजी सेठ केसरीमल यांच्या सोन्या चांदीच्या दुकानामध्ये काम करत असताना बाबांना 12 तोळे सोन्याचा हार सापडला आणि तो हार बाबांनी सेठ केसरीमल यांच्याकडे नेऊन दिला. बाबांनी आपली इमानदारी जागवली. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या घराण्यात अत्यंत दुःख असल्यामुळे बाबांना मौद्याचे एक व्यक्ती मिळाले आणि त्या व्यक्तीने बाबांना हा विधी करण्याचा मंत्र दिला. मौद्याच्या व्यक्तीने बाबांना विधी करण्याचा मंत्र दिल्यावर बाबांना वाटले, आपण 5 भाऊ आहोत. आपल्या 5 भावांपैकी कोणीही हा विधी करावा. या विषयावर बाबा 5ही भावंडांसोबत विषय विचार करताना त्यावेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 4ही भावाने हा विधी करण्यास नकार दिला. तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी हा विधी करण्यास तयार झाले आणि बाबांच्या घरासमोरील मंदिरामध्ये बाबा विधी करताना महानत्यागी बाबा जुमदेवजी हवन घडवत असताना आणि शांताबाईच्या अंगात येणारे भूत, तेव्हा शांताबाई बोलत आहे आणि सांगत आहे की हनुमानजी आकाशामध्ये फिरत आहे आणि हनुमानजी आकाशामध्ये फिरत आहे आणि भूतांना आपल्या शेपटीमध्ये गुंडाळून हवनामध्ये जाळत आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी आपल्या रूममध्ये आराम करत असताना बाबांना स्वप्नात असे दिसले की वानर आपल्या अंगावर खेळत आहे. वानर आपल्या अंगावर खेळत आहे. बाबांनी एका वानराला पकडले आहे आणि तो वानर धडपड करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तेव्हा बाबांनी त्यांना घट्ट पकडले आहे. तेव्हा बाबांना वाटले की हा वानर साक्षात बाबा हनुमानजी आहे. शांताबाईच्या अंगामध्ये एवढे जोरदार भूत येत होते की ते स्वतःच्या गालाचे मांस स्वतःच काढून स्वतःच खायची. तिच्या गालावर खूप मोठी जखम झाली आहे. त्यावेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजी हे सर्व देवी देवतांना मानत होते आणि तेव्हा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी प्रतिज्ञा केली की मैं आज से एक भगवान को मानूंगा. अशी प्रतिज्ञा केल्यावर शांताबाईच्या अंगात येणारे भूत निघाले आणि ते व्यवस्थित झाली. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या निवासस्थानी हवन कार्य घडविताना महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या रूममध्ये आराम करत असताना बाबांना सतत स्वप्नामध्ये
ज्ञान, पररस, मररस, योगी असे शब्द दिसताना मानव मंदिर, वर्धमान नगर, नागपूर. महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि सर्व सेवक, सेविका, बालसेवक यांना छान सुंदर प्रकारे मार्गदर्शन करताना महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि काही सेवक मोगरकसा तळ्यावर गेले असताना घडलेला प्रसंग. सेविका ताईने आपला मुलगा दिले बाबाला दान. महानत्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे गाडीने हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणी नैसर्गिक दृश्य पाहण्याकरिता जाव्यास निघाले, तेव्हा बाबांना रेल्वेगाडीमध्ये ऋषीमुनी यांच्यासोबत झालेली भेट. महानत्यागी बाबा जुमदेवजी आपल्या निवासस्थानी सेवकांना मार्गदर्शन करत असताना बाबांचे पुत्र डॉक्टर मनोहर ठोंबरीकर हे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना बोलू लागले की आपण जे सेवकांना मार्गदर्शन करतात ते खोटे आहेत. यावर भगवंतांनी डॉक्टर मनोहर ठोंबरीकर यांच्यावर घडविला चमत्कार. सेवकीनबाईने आपला मुलगा दिला बाबाला दान. बाबांनी तो मुलगा दिला कुंभारे साहेबाला. त्यावेळेस चमत्कार असा झाला की त्या बाईचे दूध आटले आणि कुंभारे बाईला दूध आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे निराकार अवस्थेमध्ये येऊन सेवकांना मार्गदर्शन करताना बाबांचे प्रथम सेवक श्री गंगारामजी रंबाड यांना भगवंताविषयी आत्मप्रचिती दाखविताना
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी गोरखनाथ यांना आदेश दिला आणि सांगितले की यमराजाला बोलवा. गोरखनाथांनी यमराजाला बोलवले आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी समोर ते यमराज उपस्थित झाले आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी यमराजाला सांगितले की त्या मुलाच्या गळ्यातील गळफास काढा, नाहीतर तुमची यमपुरी उलटी करील, असे महानत्यागी बाबा जुमदेवजी यमराजास बोलले. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे निराकार अवस्थेमध्ये असताना घरच्या चारही भावांनी हवन कार्य घडविले. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे आपल्या रूममध्ये आराम करत असताना बाबांना ज्ञान, पररस, मररस, योगी हे शब्द स्वप्नामध्ये दिसत होते. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना बाबांवर शस्त्रक्रिया करताना सोबत डॉक्टर मनोहर दादा ठोंबरीकर आणि मातोश्री आई वाराणसी. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे भव्य दिव्य सुंदर असे सेवक संमेलन. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या घरचे सर्व मंडळी छान सुंदर प्रकारे हवन कार्य घडविताना वर्धमान नगर, नागपूर मानव मंदिर या ठिकाणी उपस्थित महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच सर्व सेवक, सेविका, बालसेवक. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी दिनांक 3 ऑक्टोबर 1996 रोज गुरुवारला 11:35 भगवंतात विलीन झाले. मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे अंतिम दर्शन करताना सर्व सेवक, सेविका आणि बालसेवक. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आणि सुंदर भजन आणि सुंदर अनुभव मार्गदर्शन ऐकण्याकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ही विनंती. सर्व सेवक, सेविका, बालसेवक यांना माझा नमस्कार. मानव धर्मातील सर्व सेवक, सेविका आणि बालसेवक यांना माझा आदरपूर्वक, प्रेमपूर्वक नमस्कार.